नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अत्यंत महत्त्वाची जाहिरात आलेली आहे। 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 155च्या आसपास पदं आहेत। नेमकी जाहिरात काय आहे, कुणासाठी आहे, पात्रता काय, सगळ्या बाबी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र सरकारचं या ठिकाणी कार्यालय जे आहे, ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, आयकर भवन, MK मार्ग, मुंबई। ओके, महाराष्ट्रासाठीची ही भरती या ठिकाणी आहे, हे आधी लक्षात घ्या। तुम्हाला इथे मेल ID दिला आहे आणि इथे स्पोर्ट सेल असं म्हटलेलं आहे .itmumbai@gmail.com। मित्रांनो, 8 जुलैची ही जाहिरात आहे। इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीला जिथे सांगतोय कुणासाठी आहे, स्पोर्ट्स कोटा जो आहेत ना, जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे। ओके, खेळाडूंसाठी, म्हणजे तुम्ही जर खेळाडू असाल तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, खेळाडू नसाल तरीही तुम्हाला कोणत्या खेळाडूंनाही त्या ठिकाणी संधी आहे। तुमचे कोणी मित्र असतील, जवळचं कोणी असेल, किंवा भविष्यामध्ये तुम्ही जर एखाद्या खेळामध्ये या ठिकाणी प्रावीण्य मिळवत असाल तर तुम्हाला निश्चितपणे यातून माहिती होणार आहे की नेमकं काय आहे, कोणते पदं आहेत ते तर आधी बघून घ्या। बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 3 पदांसाठी ही भरती आहे। त्या पदांच्या पगार वगैरे काय आहे, पे स्केल काय आहे बघा। इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, मित्रांनो जसं आपण इकडे आता मी सध्या इन्स्पेक्टर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून कार्यरत आहे आम्ही। ओके, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI म्हणून आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत। याच पद्धतीने केंद्र सरकारचं इन्कम टॅक्सचं इन्स्पेक्टर पद हे आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं पद, खूप जबरदस्त पद। 8 वॅकन्सीज आहेत। पे लेवल 7 44,900 ते 1,42,400 ही पे लेवल आहे। टॅक्स असिस्टंट नावाचं पद आहे केंद्र सरकारचं। जसं इकडे राज्य सरकारचं सुद्धा क्लास 3चं पद आहे, तसं इथे त्या पदासाठी 83 जागा आहेत। पे लेवल 4 25,500 ते 81,100 आणि मल्टीटास्किंग स्टाफ MTS नावाचं जे पद आहे इन्कम टॅक्समधील 64 जागा आहेत। पे लेवल 1 18,000 ते 56,900 या पे स्केलच्या दरम्यान। ओके, आता पगार किती पडतो तुम्ही जर असं विचारलं मित्रांनो, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, जवळपास या दोघांचा मध्य काढून घ्यायचा। थोडंसं त्याच्या मागे पुढे असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, इतर भेटणारी भत्ते वगैरे, महागाई भत्ते असेल किंवा इतर बऱ्याच बाबी असतात, मात्र एक याचा मध्य काढायचा, तेवढा पगार तुम्हाला भेटत असतो। आता पुढच्या मुद्द्याकडे मी जातोय। सिलेक्टेड कॅन्डिडेट्स वुड ऑल्सो बी एंटायटल टू ऑल द अलाउन्सेस ॲज ॲप्लिकेबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज। बघा, इतर अलाउन्सेस त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत। त्याच्यानंतर कंप्लीट डिटेल्स रिगार्डिंग द स्पोर्ट डिसिप्लाइन्स, एनमार्क फॉर रिक्रुटमेंट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स, अदर एलिजिबिलिटी कंडिशन्स अलॉंग विथ द टर्म्स अँड conditions and instruction to the candidates are available on the department's website www.incometaxmumbai.gov.in या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी डिटेल राहणार आहेत, ज्या आपण आता पुढे बघतो आहोत। ॲप्लिकेशन कुठून तुम्हाला भरायचं आहे त्याची लिंक मी खाली देतो तुम्हाला। या दोन्ही वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं आहे। आणि कधीपासून कधीपर्यंत, लास्ट डेट कधी आहे बघा, 25/8/2021, 25 ऑगस्ट 2021 लास्ट डेट आहे। म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी कालावधी आहे, व्यवस्थित माहिती काढूनच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं पात्रता काय आहे, एलिजिबिलिटी कंडिशन्स काय आहेत, एज लिमिट काय आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे। बघा, पोस्ट वाईज या ठिकाणी बाबी आहे। इन्स्पेक्टर जे पद आहे 18 ते 30 वर्ष या दरम्यान वय असलं पाहिजे। एज्युकेशन जर बघितलं, बॅचलर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट आपण ज्याला म्हणतो आहे। बघा, सरळ आहे, पदवी असली पाहिजे, डिग्री असलेली पाहिजे, कोणताही BSc असाल, BCom असाल, त्याच्यावरील असेल बेस्ट आहे। टॅक्स असिस्टंट 18 ते 27 वय, इथे डिग्री असली पाहिजे। डाटा एंट्री स्पीड 8,000 की डिप्रेशन पर आवर। की डिप्रेशन, हे की डिप्रेशन काय आहे आपण याच्या आधीच्या बरेच वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला मी। ओके, त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ 18 ते 25 वय, मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड 10वीच्या याच्यावर या जागा आहेत। ओके, वरच्या 2 पदांसाठी डिग्री आहे, MTS साठी 10वी आहे। मित्रांनो, नक्कीच तुम्ही खेळाडूंच्या कोट्यामधून असाल, सुवर्ण संधी। पुढे बघा, आणि आपण या संदर्भात बरेचसे अपडेट आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर टाकणार आहोत त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये। नक्की तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। याच्या संदर्भातलं आपण पार्ट 2 नावाचं लेक्चर, जर तुमच्या खाली कमेंट्स आल्यात, तुम्हाला त्या ठिकाणी डाऊट जास्त असतील, तुम्ही कमेंट्स करा। आपल्याला वाटलं तर त्यावर आपण पार्ट 2 नवीन लेक्चर घेऊया।
तुमच्या ज्या शंका असतील त्या मिटवण्यासाठी. तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. मित्रांनो, आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो. तुम्ही इतर परीक्षा देत असाल MPSCच्या किंवा सरळ सेवेच्या, तर दररोज रात्री आपण 7 वाजता असेल, 9 वाजता आणि 10 वाजता लाईव्ह घेतो आहे. त्यालासुद्धा तुम्ही हजर राहा, तुम्हाला फायदा होईल. पुढे बघा, द अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेशन कोणासाठी आहे? मॅक्झिमम 5 इयर फॉर अनरिझर्व्ड OBC कॅन्डिडेट्स. ओके, 10 इयर्स SC STसाठी आणि इतर तुम्हाला या ठिकाणी DO PTचा संदर्भ दिला आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना 3 इयर कंटिन्युअस सर्व्हिस जर त्यांची असेल तर ती इकडे 40 वर्षापर्यंत त्यांना सूट आहे. SC ST असेल तर 45 वर्षापर्यंत. त्यानंतर पुढे आणखी मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या बघा, क्वालिफिकेशन्स फार महत्त्वाचे आहेत. Candidates who have appeared at a qualifying examination or deemed to have appeared the passing of which would render them educationally qualified to apply for this recruitment but have not been informed of the result can also apply. बघा, म्हणजे तुम्ही appeared आहात, शेवटच्या वर्षाला आहात, तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. Such candidates will be required to produce proof of passing the requisite qualifying examination at the time of document verification. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचं त्या ठिकाणी ते कम्प्लीट असलं पाहिजे, ग्रॅज्युएशन. ओके, पुढे आहे ग्राउंड प्रोफिशियन्सी टेस्ट असेल. फेलिंग विथ सच कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस. तुमच्या इतर ज्या टेस्ट होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागणार आहे आणि मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया, भारतीय नागरिक असली पाहिजे ती व्यक्ती. पुढे कोणकोणत्या खेळाडूंना संधी आहे? लिस्ट ऑफ गेम्स किंवा स्पोर्ट्स आपण म्हणतो आहे. बघा, इथे जर बघितलं ॲथलेटिक्समध्ये कोणत्या इव्हेंट्सवाल्या खेळाडूंना संधी आहे ते तुम्हाला इथे दिसतंय. 200, 100, 200, 400, 800, 1500, 5000, 10,000 मीटर्स. ओके, 100 हर्डल्स म्हटलं गेले, लॉंग जम्प, ट्रिपल जम्प, शॉर्टपुट, डिस्कस थ्रू, हॅमर थ्रू, जॅव्हेलिन थ्रू, हाय जम्प आणि पोल वॉल्ट. ओके, ॲथलेटिक्समधले हे या ठिकाणचे प्रकार आहे. स्विमिंगमध्ये तुम्ही बघतायत 100 मीटर बटरफ्लाय असेल, ब्रिस्ट्रोक असेल, बॅकस्ट्रोक असेल, फ्रीस्टाईल. त्यानंतर स्क्वॉश आहे, बिलियर्ड आहे, चेस आहे, कॅरम, ब्रिज, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, शूटिंग, वेटलिफ्टिंग, रेस्लिंग, बॉक्सिंग, जुडो, जिम्नॅस्टिक्स, बॉडीबिल्डिंगमध्ये बिलो 70 किलो, 70 to 80 किलो. त्याच्यानंतर व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी आणि क्रिकेट एवढ्या खेळाडूंसाठी संधी आहे. आता पुढे बघा, फॉर द डिसिप्लिन मेन्शन सिरियल नंबर 7 to 22 ओनली मेल प्लेयर्स कॅन अप्लाय. बघा, आता इथे क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि बॉडी बिल्डिंग इथे फक्त मेल कॅन्डिडेट्स याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. पुढे इन केस सुटेबल कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल इन एनी ऑफ द अबाव डिसिप्लिन्स द डिपार्टमेंट विल रिझर्व इट्स राईट नॉट टू कन्सिडर सच अ डिसिप्लिन अँड अलॉट द वॅकन्सीज रिझर्व फॉर सच डिसिप्लिन टू एनी ऑफ रिमेनिंग डिसिप्लिन्स इन द अबाव लिस्ट. पुढे स्पोर्ट एलिजिबिलिटी. आता बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नेमकं कोणत्या लेवलला खेळलेले असले पाहिजे. कारण इथे हे फार जणांना इथे कन्फ्युजन आहे. सर, आम्ही जिल्हा स्तरावर खेळलोय, आम्ही राज्य स्तरावर खेळलोय, तालुका स्तरावर खेळलोय, केंद्र स्तरावर खेळलोय, नेमकं कोण क्वालिफाय आहे? अपॉइंटमेंट्स विल बी मेड अ स्पोर्ट पर्सन कन्सिडर्ड मेरिटोरियस विथ रेफरन्स टू द फॉलोइंग क्रायटेरिया. पात्रता काय आहे नेमकी? बघा, sportsmen who have represented a state or the country in the national or international competition in any of the game sport mentioned in para 2. बघा, या ठिकाणी आता हा जर बघितला आपण para 2 दिलेला आहे, वरती जेवढी लिस्ट बघितली आपण para 2 आहे. काय असलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं एकतर राज्यासाठी किंवा देशासाठी रिप्रेझेंट केलेलं असलं पाहिजे, राष्ट्रीय किंवा नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये. मुद्दा कळतोय तुम्हाला? राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय म्हणतोय मी. राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा असलेली पाहिजे ती, किंवा इंटरनॅशनल असली पाहिजे, राज्य स्तरावरील नाही म्हटलंय. ओके, तुम्ही एखाद्या राज्याकडून खेळलेले असले पाहिजेत किंवा आपल्या देशाकडून खेळलेली असली पाहिजे, मात्र ती स्पर्धा राष्ट्रीय असली पाहिजे. दुसरं, स्पोर्टमॅन हू हॅव रिप्रेझेंटेड देअर युनिव्हर्सिटी इन द इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स कंडक्टेड बाय द इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्ड इन एनी ऑफ द स्पोर्ट्स गेम मेन्शन इन para 2. शेवटपर्यंत बघायलाच का? ज्याने इथून मागे व्हिडिओ सोडला त्याचं काही खरं नाही. अर्धवटवीर झालात तर मग फसले. शेवटपर्यंत बघा, बऱ्याच गोष्टी याला काही अपवाद असणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी वेळ काढून बनवतो या ठिकाणी. ओके, दुसरं काय म्हटलं या ठिकाणी,
डिअर युनिव्हर्सिटी, बघा तुम्ही जर तुमच्या विद्यापीठातून त्या ठिकाणी इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स कंडक्ट झालेले असतील, त्याच्यामध्ये जर तुम्ही इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट बोर्ड मार्फत घेतले गेलेले खेळ आहेत त्याच्यात सहभागी झालेले असाल तरीसुद्धा तुम्ही क्वालिफाय आहात मित्रांनो. म्हणजे इथे फार बरेचसे जण या ठिकाणी असतात, याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी संधी आहे, सुवर्ण संधी आहे. पुढे स्पोर्टमॅन हू हॅव रिप्रेझेंटेड द स्टेट स्कूल टीम्स, बघा स्टेट स्कूल टीम्स इन द नॅशनल स्पोर्ट्स और गेम्स फॉर स्कूल्स कंडक्ट बाय ऑल इंडिया स्कूल गेम फेडरेशन. बघा हे सगळं लहान लहानात समजून घेण्यासारखं, जे खेळाडू आहेत त्यांना या गोष्टी लक्षात येतील, त्यांना जास्त गरज नाही आहे इथे कन्फ्यूज होण्याची. ऑल इंडिया स्कूल गेम्स फेडरेशनने, मग त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणारच आहेत. ओके. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन हू हॅव बीन अवॉर्डेड नॅशनल अवॉर्ड्स इन फिजिकल इफिशियन्सी अंडर द नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह, याच्यामध्ये जर तुम्हाला अवॉर्ड भेटलेला असेल तरीसुद्धा तुम्ही पात्र आहात. पुढे लिस्ट ऑफ ऑथॉरिटीज कॉम्पिटंट टू अवॉर्ड सर्टिफिकेट्स ऑन एलिजिबिलिटी फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट पर्सन. म्हणजे कोणकोणत्या अवॉर्डला या ठिकाणी म्हणजे अवॉर्ड मिळालेल्या मित्रांना संधी आहे, खेळाडूंना संधी आहे. तर कॉम्पिटिशन दिले, ऑथॉरिटी, अवॉर्डिंग सर्टिफिकेट आणि फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला ती सर्टिफिकेट असलं पाहिजे, कारण की हे नंतर इश्यू होतात, आम्हाला ते माहीत असलं पाहिजे. इंटरनॅशनल चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन असेल, सेक्रेटरी ऑफ द नॅशनल फेडरेशन ऑफ द गेम कन्सर्न आणि जर ये किंवा वन म्हणतो आपण, नॅशनल कॉम्पिटिशन, इंटरनॅशनल म्हणलो, नॅशनल म्हणलं, तिथे तुम्हाला पुढे दिले, वाचून घेऊ शकतात. इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स, ओके. त्याच्यानंतर नॅशनल स्पोर्ट गेम फॉर स्कूल्स म्हटलो आहे आपण. आणि त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह, कोणी सर्टिफिकेट दिलं पाहिजे, व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. ओके. आणि हे वेबसाईटवर दिलेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. पुढे इन्स्ट्रक्शन अँड टर्म्स अँड कंडिशन्स, बघा कॅन्डिडेट शूड रीड द बिलो मेन्शन टर्म्स अँड कंडिशन्स इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बिफोर फिलिंग अप ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी खाली जे जे दिलं आहे का ते नीट बघा, गडबड करू नका, अतिघाई संकटात नाही. ओनली वन ॲप्लिकेशन शूड बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट, एकच तुम्हाला ॲप्लिकेशन भरता येईल. इफ एनी कॅन्डिडेट सबमिट्स मोर दॅन वन ॲप्लिकेशन सच ॲप्लिकेशन्स विल बी समरीली रिजेक्टेड. एकापेक्षा जास्त भरले रिजेक्ट होईल. द ॲप्लिकंट शूड क्लिअरली indicate the post in the online application form which she is applying along with order of preference in which she wishes to consider for the said post. तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी सांगायचा आहे, कोणती पोस्ट तुम्हाला जी करायची आहे ते मार्क करायचं आहे. पुढे द ॲप्लिकंट शूड अपलोड अलॉंग द ॲप्लिकेशन द अंडर मेन्शन फॉर्म ड्युली फिल अप अँड साइन बाय द रिस्पेक्टिव्ह स्पोर्ट ऑथॉरिटीज ॲज मेन्शन इन पॅरा 4. बघा आता हे वरती पॅरा 4 आपण बघितला, तक्ता बघितला आहे की कोणी कोणतं सर्टिफिकेट दिलं असलं पाहिजे. मग तुम्हाला त्या पद्धतीने ते अपलोड करायचं आहे सर्टिफिकेट. फॉर्म 1 इथे तुम्ही बघतायत फॉर रिप्रेझेंटिंग इंडिया, इंटरनॅशनलसाठी फॉर्म 1 आहे, फॉर्म 2 नॅशनलसाठी आहे, फॉर्म 3, फॉर्म 4, फॉर्म 5. ओके, वरीलप्रमाणे. आता तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी भरून तुम्हाला ही अपलोड करायचे आहे. Legible scan copy of these forms duly fill up and signed by the respective sports authorities as mentioned in para 4 of this instruction should be uploaded with the application form. Failure to upload legible scan copies of the forms will make the application liable for rejection. मित्रांनो, फॉर्म अपलोड करणे फार महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी काय होणार आहात, रिजेक्ट होईल तुमचं. आता सिलेक्शन कसं होईल, प्रोसेस कशी नेमकी, काय परीक्षा कशी असणार, काय होणार नेमकं याच्यामध्ये, कशा पद्धतीने सिलेक्शन होणार. द ॲप्लिकेशन्स विल बी स्क्रुटिनाइज अँड सुटेबल कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस. फॉर सिलेक्शन द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अपीयर फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड इट्स फर्दर रिक्वायर्ड द कॅन्डिडेट्स मे ऑल्सो बी रिक्वायर्ड टू अंडरगो ग्राउंड प्रोफिशियन्सी टेस्ट. बघा तुम्हाला एकतर तुम्ही खेळाडू आहात, म्हणजे तुम्ही ज्या खेळामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळालं आहे त्याची टेस्ट तुमची होणारच आहे. तुमची इथे स्क्रुटिनी केल्या जाईल, फॉर्म आले आहेत, फॉर्म चेक केले जाईल, नंतर पुढचं तुम्हाला ती फिजिकल टेस्टही द्यावी लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर ही प्रोफिशियन्सी टेस्ट होईल. पुढे सक्सेस इन द अबाउट टेस्ट कन्फर्म नो राईट टू अपॉइंटमेंट अनलेस द डिपार्टमेंट इज सॅटिस्फाईड आफ्टर सच इन्क्वायरी ॲज मे बी कन्सिडर नेसेसरी दॅट द कॅन्डिडेट इज सुटेबल इन ऑल रिस्पेक्ट्स फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट. बघा आता तुम्ही यावरील टेस्ट वगैरेमध्ये ओके झालात तरी तुमचं फायनल त्या ठिकाणी समजायचं नाही की बाबा आपलं हे झालं आहे, त्याच्यावर आणखी तुम्हाला डिपार्टमेंट समाधानी होतं आहे का, बऱ्याच बाबी आहेत. पण बिनधास्त तुम्ही इथपर्यंत आलेले आहात म्हणजे तुम्ही सिलेक्शनच्या एकदम जवळ गेले आहात, जवळपास सिलेक्ट झालेले आहात. पुढे
इन केस सुटेबल कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल इन एनी ऑफ स्पोर्ट डिसिप्लिन मेन्शन इन पॅरा 2 द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई रिझर्व द राईट नॉट टू कन्सिडर सर स्पोर्ट्स डिसिप्लिन. एखादा कॅन्डिडेट त्या ठिकाणी भेटला नाही तर काय, त्या संदर्भात इथे सांगितले. पुढे जी पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट, द कॅन्डिडेट्स आर ऑल्सो रिक्वायर्ड टू क्वालिफाय द कम्प्युटर स्किल टेस्ट. तुम्हाला जी सांगितलेली आहे वरती जे की इम्प्रेशन सांगितलेले आहे जवळपास 8,000चा त्या ठिकाणी स्पीड जो आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, की इम्प्रेशन्स म्हणजे मित्रांनो बघा, आपण पोस्टमन भरतीचे मागे फॉर्म निघालेले होते तेव्हा त्यावर बरीच चर्चा झाली होती. आता या ठिकाणी तुम्ही द हा शब्द आहे ना, द याच्यामध्ये 3 की इम्प्रेशन्स आहेत, 3 लेटर्स आहेत, याला की इम्प्रेशन्स म्हणायचं. मग असे तुम्ही जर एवढी ही ओळ मोजली तर तुमच्या लक्षात येईल की ते म्हणजे 3 जवळपास हे इथे तुम्हाला असं दिसतं. एवढ्या याच्यातच तुम्हाला 25, 30, 40 की इम्प्रेशन्स होऊन जातात. अशा पद्धतीचं असतं ते, त्याला वेळ असेल एक विशिष्ट. पुढे द ॲप्लिकंट विल बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द फॉलोइंग सर्टिफिकेट्स ओरिजिनल. काय काय तुम्हाला सबमिट करावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. नीट लक्षात घ्या, आता तुमच्याकडे वेळ आहे, व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुन्हा बघा, नाही कळाला तर याच्यानुसार तयारी करून ठेवा, डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. पहिलं रिलेव्हंट स्पोर्ट्स मेरिट सर्टिफिकेट, पहिलं तुम्हाला ते लागेल की बाबा माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे. दुसरं फॉर्म 1, 2, 3, 4 ड्युली साईन बाय द प्रिस्क्राईब अथॉरिटीज मेन्शन इन पॅरा 4. हे सर्टिफिकेट असणारच आहे, मात्र हा फॉर्म डाउनलोड करून त्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी साईन घेऊन ठेवायची आहे. तुम्हाला वेळ दिला आहे तेवढा. ओके, मॅट्रिक्युलेशन किंवा SSC सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे एज प्रूफसाठी. ओके, पुढे सर्टिफिकेट फॉर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कास्टमध्ये असाल कम्युनिटी त्याचं सर्टिफिकेट लागेल. एज रिलॅक्सेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कोणतंही एक ID प्रूफ म्हणून लागेल. आणि ॲड्रेस प्रूफ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, लाईट बिल वगैरे काय असेल ते. एवढ्या बाबी ओके करून ठेवा. ओके, पुढे स्पोर्ट्स अचिव्हमेंट सर्टिफाईड बाय ऑथॉरिटीज अदर दॅन दोज रिकग्नाइज बाय द मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट अँड यूथ अफेअर्स शॉल नॉट बी कन्सिडर्ड. बघा या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यांच्या व्यतिरिक्त इतरांनी त्या ठिकाणी सर्टिफाय केलेल्या गोष्टी जमणार नाही. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन्स हू आर ऑलरेडी एम्प्लॉईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर PSU should bring a NOC from their present employer at the time of document verification. बघा तुम्ही आता सध्या जर एखाद्या सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम करता आहात तर तुम्हाला NOC घ्यावी लागेल. तुमचे जे प्रमुख आहेत सध्याचे त्यांचं एक लेटर घ्यावं लागेल की आमची काही हरकत नाही. ओके, तो अर्ज तुम्ही आधीच करून ठेवायचा. ओके, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याजवळ ते सर्टिफिकेट असणार आहे NOCचं. त्याच्यानंतर द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी लायबल टू द पोस्टेड एनिवेअर इन द मुंबई रिजन. तुम्हाला मुंबई रिजनमध्ये कुठेही त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये नोकरी आहे मित्रांनो, फार महत्त्वाची बाब आहे, खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी ऑन प्रोबेशन फॉर 2 years ऑर सच पिरियड ॲज पर द एक्सटेंट इन्स्ट्रक्शन इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एक 2 वर्षाच्या आसपास प्रोबेशन कालावधी राहील. सुरुवातीला पगार सुरून जातो, ट्रेनिंगसारखा कालावधी असतो. त्याच्यानंतर ही जर पार्टिसिपेशन इन द टुर्नामेंट्स मीट्स ऑन बिहाफ ऑफ द डिपार्टमेंट विल ऑल्सो बी डिसाइडिंग फॅक्टर in the declaration of his probation period. The selected candidates will be required to sign an undertaking that he would not seek interchange transfer for period of 10 years. ओके, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडून लिहून घेतलं जाईल. पुढे एनी फॉर्म ऑफ कॅनवेसिंग बाय एनी कॅन्डिडेट विल रेंडर हिज हर कॅन्डिडेचर टू बी रिजेक्टेड समरली ॲट एनी स्टेज ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस. काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आले, काही चुकीचं असेल तर केव्हाही तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट केल्या जाऊ शकतं. पुढे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असेल, इनकरेक्ट असेल, विदाऊट द रिक्वायर्ड एनेक्झर्स विल बी रिजेक्टेड समरली अँड नॉट करस्पॉन्डन्स इन द मॅटर विल बी मेड विथ द ॲप्लिकंट. चुकीचं काही भरू नका, रिजेक्ट होईल फॉर्म. त्याच्यानंतर द प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई इज एम्पॉवर टू कॅन्सल द रिक्रुटमेंट प्रोसेस विदाऊट असाइनिंग एनी रिझन. काही अडथळे आले कॅन्सल होऊ शकते वरती, ते म्हणजे मुद्दा हा असतो कुठेही टाकलेला, मात्र तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे. इन द इव्हेंट ऑफ एनी टाय द डिसिजन ऑफ अपॉइंटिंग अथॉरिटी शॅल बी फायनल. या ठिकाणी जी काही निवड मंडळ आहेत त्यांची त्या ठिकाणी त्यांचा निर्णय फायनल राहील. द रिक्रुटमेंट इज सब्जेक्ट टू ॲप्लिकेबल रूल्स फॉर रिक्रुटमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन इश्यू बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्रॉम टाईम टू टाईम. मित्रांनो, अशा पद्धतीने ही जाहिरात आहे तुमच्यासाठी, एक सुवर्ण संधी आहे.
नक्की कामाला लागा आणि तुम्हाला याच्या संदर्भात आणखी अपडेट पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा. तुमचे जे काही शंका आहेत, कारण शंका तर तुमच्या मनात भरपूर काही येणार आहेत, त्या शंका कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पार्ट 2 सुद्धा आणूया, मात्र त्यासाठी घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल नवीन व्हिडिओ आल्याबरोबर. चला इथे आपण थांबूया आणि आणखी तुम्हाला सांगितले मी STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. त्यावर सुद्धा याच्या संदर्भात अपडेट मी टाकत राहणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. थांबूया. धन्यवाद.